राम राम शेतकरी मित्रांनो. 2026 आपल्याला इथं चालू झालेलं पाहायला मिळतंय. 2026मध्ये खरीप हंगाम आता एका महिन्यावर आलेला आहे बऱ्यापैकी. मे महिने इथं चालू आहे आणि जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्या खरीप हंगामामध्ये मराठवाडा असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल यांसारख्या भागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कापूस या पिकाची लागवड होताना पाहायला मिळते. आणि जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर 2020 पासून आपण रेग्युलर कापूस या पिकासंदर्भात वेगवेगळे व्हिडिओज तिथं बनवलेले आहेत आणि निश्चितच भरपूर सारे शेतकरी कापूस उत्पादक आपल्याला तिथं ओळखत असतील. आणि निश्चितच आज मी तुम्हाला या वर्षीचा आपल्या कापूस पिकाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला व्हिडिओ तर तो म्हणजे कापूस पिकाचे नेमकं कोणत्या बियाण्याची तिथं लागवड करणं गरजेचं आहे, कोणत्या व्हरायटीची तिथं निवड करणं गरजेचं आहे या संदर्भात तिथं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची. मी तर निश्चितच माझ्या अनुभवातले जे काही चांगले टॉपचे बियाणं असतो तर ते सजेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला अजून एक दुसरं आपल्याला काळजी अशी घ्यायची की आपल्या भागामध्ये हे बियाणं तिथं कशा प्रकारे उत्पादन देत आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जमीन कशी आहे, आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे. काही बियाणं भारी जमिनीसाठी, काळाटीच्या जमिनीसाठी तिथं जास्तीत जास्त ॲव्हरेज देऊन जातात. काही जमिनी पाण्याखालच्या जमिनीमध्ये तिथं जास्तीत जास्त काही जे बियाणं असतात तर ते उत्पादन देऊन जातात. काही बियाणं हलक्या जमिनीमध्ये, भुरकाट जमिनीमध्ये सुद्धा तिथं जास्तीत जास्त जे काही उत्पादन आहेत किंवा उत्पादन आहेत तर ते देऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला अशा प्रकारच्या छोट्या छोट्या ज्या काही काळजी आहे तर यावर्षी बियाण्याची निवड करताना तिथं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बियाण्याची निवड करताना दोन गोष्टी तिथं लक्षात ठेवायच्या आहे. शक्यतो होईल तेवढं जमल तर मोठे जे काही टपोरे बोंड असतात तर मोठे बोंड असलेल्या बियाण्याची तिथं निवड करणं गरजेचं आहे. कारण का होतं माहिती, जर बोंडच बारीक असेल तर बाकीचे 5 बोंड आणि एखाद्या व्हरायटीचं एकच बोंड आपल्याला तिथं तेवढं जे काही तेवढं ग्रॅम आहे तर ते भरू शकतं. तर त्याच्यासाठी आपल्याला मोठं टपोरं बोंड असलेल्या बियाण्याची निवड करायची. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 150 ते 60 दिवसामध्ये हे कसं बियाणं पूर्णपणे आपल्या शेतातून बाहेर जाईल. म्हणजे जर तुम्ही जूनमध्ये लागवड करणार असाल तर नोव्हेंबर, डिसेंबर जास्तीत जास्त डिसेंबर एंडपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी आपला कापूस जो आहे तर तो शेताच्या बाहेर काढून तिथे टाकणं गरजेचं आहे. लवकरात लवकर येणारे जे काही कापसाचे बियाणं असतात तर त्याची तिथं निवड करणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे. आता सुरुवातीला मी मोठे टपोरे बोंड असलेले 3 व्हरायट्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, ज्याच्यामध्ये निश्चितच आपली राशी सीड्स कंपनीची राशी 659 हिला कुठल्याही प्रकारे तोड नाही मित्रांनो. जर तुमचं बागायती रान असेल, ड्रीप व्यवस्थापन असेल किंवा एखादा पाणी व्यवस्थापन तुम्ही बोरवेल्स किंवा विहिरीच्या माध्यमातून देणार असाल तर तुम्ही जास्तीत जास्त 18-20 क्विंटलपर्यंत सुद्धा जे काही राशी 659 आहे तर या वाणाची लागवड करून उत्पादन घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यात टपोरं जे बोंड आहे, मोठं बोंड आहे, एका बोंडाचं वजन जास्तीत जास्त ग्रॅम भरू शकतं तर ती हे एकमेव व्हरायटी आहे. याच्यानंतर टपोरं बोंड असलेलं, मोठं बोंड असलेलं अजून एक गेल्या 4-5 वर्षापासून मी ही व्हरायटी सजेस्ट करतोय. मी स्वतः मागच्या वर्षी लावली नव्हती परंतु माझ्या जवळच्या मित्रांनी लावली होती. तर मागच्या वर्षी सुद्धा अतिशय जबरदस्त हिचं उत्पादन माझ्या जवळच्या शेतकरी मित्रांनी घेतलेलं आहे. तर ती म्हणजे बायोसीड्स कंपनीची GHH029. मित्रांनो, GHH029 मी 2021 पासून 24 पर्यंत या बियाण्याची लागवड केलेली आहे. अतिशय उत्कृष्ट बियाणं आहे मित्रांनो. एका बोंडाचं वजन जास्तीत जास्त आपल्याला भरताना तिथं पाहायला मिळतंय. जर तुमची काळाटीची कसदार जमीन असेल, पाणी व्यवस्थापन करू शकत असाल, 4x1 किंवा 4x2 या हिशोबाने जर तुम्ही या बियाण्याची लागवड केली तर अतिशय उत्कृष्ट उत्पादन तुम्हाला या बियाण्यापासून सुद्धा तिथं मिळू शकतात. याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढची जी व्हरायटी आहे तर ती म्हणजे मोठं टपोरं बोंडच असलेली, तर ती म्हणजे श्रीकर सीड्स कंपनीची जय हो. तर ही सुद्धा अतिशय दमदार व्हरायटी मित्रांनो. हिचं सुद्धा जे बोंड आहे तर ते टपोरं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता 659 झाली किंवा GHH029 झाली किंवा शेतकरी मित्रांनो श्रीकर सीड्स कंपनीची जी जय हो आहे तर ती झाली, तर यांचे पानं थोडे मोठे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या व्हरायटीचं पान मोठं असतं तर त्याच्यावरती थोड्याफार प्रमाणात रस शोषण करणाऱ्या किडींचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा होऊ शकतो. इतर वाणांच्या तुलनेमध्ये आपल्याला एखादी अर्धी जी फवारणी आहे तर ती अतिरिक्त या बियाण्यावरती तिथं करावी लागूही शकते. याच्यानंतर मित्रांनो, इतर सुद्धा भरपूर अतिशय जबरदस्त बियाणं आपल्याला पाहायला मिळतंय, ज्याच्यामध्ये राशी सीड्स कंपनीचं राशी 779. थोडीफार भुरकाट जमिनी परंतु एखादा अर्ध पाणी देऊ शकता. माझ्या एका जवळच्या शेतकऱ्यानं 18 ते 20 क्विंटलच्या पुढेही या बियाण्याची लागवड करून उत्पादन 1 एकर क्षेत्रामधून तिथं घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर तुम्ही या वाणाची सुद्धा निवड करू शकता
किंवा शेतकरी मित्रांनो ES ॲग्री सीड्स कंपनीची 7067 ही सुद्धा अतिशय लवकरात लवकर येणारी व्हरायटी आहे, परंतु थोडं मागच्या वर्षी या व्हरायटीनं मला नाराज केलेलं आहे. मी स्वतः सुद्धा माझ्या शेतामध्ये लावली होती, परंतु म्हणावं तेवढं उत्पादन आलं नाही. परंतु 24 पर्यंत अतिशय जबरदस्त उत्पादन या बियाण्याची लागवड करून मी सुद्धा घेतलेलं आहे. परंतु या वर्षी सुद्धा तुम्ही या बियाण्याचा विचार तिथं प्रत्यक्षपणे करू शकता. मित्रांनो, पुढच्या व्हरायटीचा जर विचार केला, खास करून विदर्भ, अमरावती या पट्ट्यामध्ये एक राशी सीड्स कंपनीचीच स्विफ्ट ही जी काही व्हरायटी आहे 2-3 वर्षापूर्वी आलेली आहे. थोडी भुरकाट जमीन आहे, मुरमाट जमीन आहे, तर अशा जमिनीमध्ये, थोडी हलकी जमीन आहे, तर अशा जमिनीमध्ये तुम्ही जी काही राशी कंपनीची स्विफ्ट या नावाची जी व्हरायटी आहे, तर हिचा सुद्धा तिथं विचार हा करू शकता. त्याच्यानंतर 2023-24च्या आसपास एकदम जबरदस्त गाजलेली तुलसी सीड्स कंपनीचीच कबड्डी या नावाची व्हरायटी, काळाटीची जमीन पाहिजे मित्रांनो. कबड्डी ही व्हरायटी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देऊ शकते. फक्त काळाटीची जमीन पाहिजे. आणि एकंदरीत काळाटीच्या जमिनीमध्ये ही जी काही कबड्डी व्हरायटी आहे, तर तुम्ही या व्हरायटीची लागवड करून सुद्धा तिथं जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकता. याच्यानंतर मी मागच्या वर्षी अजून एक ट्राय केला होता, जी श्रीराम बायोसीड्स कंपनीची 6001 या नावाची एक व्हरायटी आहे. ठीकठाक आहे मित्रांनो. थोडी भारी जमीन जर काळाटीची जमीन असेल, तर तुम्ही या व्हरायटीची सुद्धा तिथं लागवड करण्यासाठी विचार हा करू शकता. ही व्हरायटी सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे उत्पादन आपल्या शेतकरी मित्रांना तिथं मिळवून देऊ शकते. मित्रांनो, माझ्या निदर्शनामध्ये मागच्या वर्षी एक नवीन व्हरायटी मैको सीड्स कंपनीची अतिशय जबरदस्त तिथं आलेली आहे मित्रांनो. आमच्याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्येच एक माझे जवळचे शेतकरी मित्र आहेत. ड्रीपवरती व्यवस्थापन केलं होतं. पूर्णपणे काळाटीची जमीन होती. 4x2 बऱ्यापैकी 4x2 ते 2.5 या अंतरावरती माझ्या शेतकरी मित्रांनी हिची लागवड केली होती. 22 क्विंटल 1 एकर क्षेत्रामधून शेतकऱ्यांनी तिथं उत्पादन घेतलेलं आहे. तर ती म्हणजे मैको सीड्स कंपनीची बाउन्सर या नावाची व्हरायटी 2-3 वर्षांपासून तिथं आलेली आपल्याला पाहायला मिळते. जर तुमच्या तिकडं बाउन्सर ही व्हरायटी भेटली, जर तुमची काळाटीची जमीन असेल, ड्रीप व्यवस्थापन असेल, पाणी देऊ शकत असाल, तर अशा शेतकऱ्यांनी बाउन्सर या नावाच्या व्हरायटीचा सुद्धा तिथं अवलंब करू शकता. यावर्षी लागवडीसाठी विचार हा करू शकता. इतर सुद्धा भरपूर साऱ्या नवनवीन व्हरायटी आपल्या बाजारामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या टॉपच्या बियाण्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. तुमची आवडीची व्हरायटी कोणती आहे, कंपनीवाल्यांना सोडून मी शेतकरी मित्रांना विचारतोय, तुमची आवडतीची व्हरायटी कोणती आहे, तुम्ही त्याचं प्रति एकरातून किती क्विंटल तिथं उत्पादन घेतलं होतं, या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. आणि त्याच्यासोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून, कोणत्या तालुक्यामधून माझे व्हिडिओज पाहत असाल ती सुद्धा कमेंट करा. मित्रांनो, निश्चितच ह्या जर 2 कमेंट केल्या तर तुम्ही माझा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला अजूनही हा व्हिडिओ शेअर केला नसेल तर तो शेअर करून घ्या. तोपर्यंत राम राम.